नमस्कार. अर्चना होम कुक्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवतो आहे एकदम दाटसर दही. तर मंडळी, काय होतं, बरेचदा आपण दही लावायला जातो, पण दही एकदम दाटसर लागत नाही, त्याचं पाणी होऊन जातं किंवा लागलं तरी ते बऱ्याच प्रमाणामध्ये आंबट होतं. तर तुम्ही इथे पाहू शकता, जे आपण दही लावणार आहे ते एकदम दाटसर लागलेलं आहे. अगदी आपण सुरीने किंवा एकदम अशा खरवसच्या वड्या पडतात त्या प्रकारे इथे दही तयार झालेलं आहे आणि पाणीसुद्धा अजिबात सुटलेलं नाही. तर यासाठी मी अगदी छोट्या छोट्या बऱ्याच टिप्स दिलेल्या आहेत की ज्यामुळे तुमचंसुद्धा दही एकदम छान घट्टसर होईल, त्याचबरोबर गोड लागेल. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि दिलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करा. तुम्ही लावलेलं दहीसुद्धा इतकं छान दाटसर होईल, त्याचसोबत गोड होईल. तर मंडळी, चला रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर का तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला इथे दूध घ्यायचं आहे. तर दूध घेत असताना भांड्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे दूध खाली लागणार नाही. त्याचसोबत इथे तुम्ही गाईचं दूध घ्या किंवा म्हैसीचं दूध घ्या, दही तुमचं एकदम छान लागणार. फक्त दिलेल्या टिप्स सगळ्या फॉलो करा. इथे मी म्हैसीचं फुल फॅट क्रीम दूध घेतलेलं आहे. सांगितल्याप्रमाणे गाईचं सुद्धा इथे दूध घेऊ शकता. आता हे घेतलेलं दूध एकदम व्यवस्थित गरम करणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. या ठिकाणी दुधाला छान खळखळून उकळी आलेली आहे. तर मंडळी, दूध एकदम खळखळून तापणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आता या ठिकाणी गॅस बंद करायचा नाही, तर दुधावरची सगळी साई मोडायची आहे आणि कमीत कमी अशीच उकळी येत असताना मीडियम फ्लेमवरती दूध आपल्याला साधारण 3 ते 4 मिनिट सतत खळखळून उकळू द्यायचं आहे आणि अधूनमधून असं उलटनं फिरून छान हलवायचं आहे की ज्यामुळे साई जमणार नाही. इथे जर का तुम्हाला साईचा वापर करायचा नसेल तर साई काढलेलं दूधसुद्धा तुम्ही वापरू शकता आणि सेम हीच प्रोसेस करायची. फक्त दूध 3 ते 4 मिनिट चांगलं उकळून घ्यायचं. आता हे उकळलेलं दूध थंड करायला ठेवून द्यायचं आहे. इथे दूध थंड झालं आहे, तर दूध एकदम थंड करायचं नाही, तर हाताला अगदी थोडंसं कोमट लागलं पाहिजे इतकं थंड करायचं आहे. आता उन्हाळा चालू आहे, तर एकदम हाताला कोमट लागेल एवढं दूध थंड झालं पाहिजे. आणि जर का हिवाळा असेल तर थोडंसं जरा जास्त गरम असेल तरीसुद्धा चालेल. तर म्हणजे आता इथे दूध तर तयार झालेलं आहे. आता यानंतर विरजन कसं तयार करायचं हे पाहूया. तर त्यासाठी इथे मी दही घेतलेलं आहे आणि दही घेत असताना दाटसर दही वापरायचं आहे. जर का तुम्ही पातळ दही वापरलं तर दही इतकं घट्टसर लागणार नाही. आता हे घेतलेलं दही छान मोडून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता की मी अर्धा लिटर दुधासाठी अर्धा चमचा इतकं दही घेतलेलं आहे. आता हे दही मोडून झाल्यानंतर यामध्ये अगदी 2 ते 3 चमचा एवढं दूध घालायचं आहे आणि कन्सिस्टन्सी याप्रमाणे करायची आहे. आता बिना दूध घालता फक्त फेटलेलं दहीसुद्धा तुम्ही वापरू शकता, पण अशा प्रकारे जेव्हा आपण करतो तर एकदम व्यवस्थित दुधामध्ये विरजन छान मुरलं जातं. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं, जे आपण विरजन वापरणार आहे ते जास्त जुनं नसावं, म्हणजे अगदी आदल्या रात्रीच जे आपण दही विरजन घातलेलं आहे तेच दही वापरायचं आहे. त्यामुळे दही छान गोड होतं. जर का तुम्ही जास्त जुनं वापरलं तर जास्त आंबट होऊ शकतं किंवा दह्याची चवसुद्धा बिघडू शकते. तर अशा कन्सिस्टन्सीला विरजन तयार झाल्यानंतर छान असं एका पातेल्यामध्ये घेऊन हे सगळं विरजन दुधामध्ये एकसारखं मिक्स करायचं आहे आणि साधारण 1-2-3 मिनिट छान हलवायचं की ज्यामुळे विरजन छान दुधामध्ये मिक्स होईल. आता या स्टेजला जर का तुमचं दूध जास्त गरम असेल तर दुधाला पाणी सुटतं आणि दह्यालासुद्धा पाणी सुटतं. त्यामुळे एकदम कोमट असेल तरच यामध्ये विरजन घालायचं, त्याशिवाय विरजन घालायचं नाही. आणि विरजनसुद्धा मापात घालायचं आहे, तरच दही घट्ट लागतं. जर का जास्त प्रमाणामध्ये झालं तरीसुद्धा दुधाला पाणी सुटतं आणि दही घट्टसर लागत नाही. आता सतत 1-2 ते 3 मिनिट छान दूध मिक्स केल्यानंतर एखाद्या भांड्यामध्ये हे दूध काढून घ्यायचं आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरम भांड्यामध्ये दूध ओतायचं नाही. जे रूम टेम्परेचरवरती एकदम थंड भांडं असतं त्यामध्येच दूध घालायचं आहे. नेहमी विरजन आपण एका भांड्यामध्ये मिक्स करायचं आणि दुसऱ्या भांड्यामध्ये दूध काढून ठेवायचं आहे.
भांडं गरम असल्यामुळे सुद्धा दही घट्ट लागत नाही. कडानी भरपूर असं पाणी सोडतं. तर आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये हे तयार झालेलं दूध काढून घेतो आहे आणि या दुधावरती असं छान घट्ट झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर झाकून बाजूला ठेवायचं आहे. कमीत कमी 4 तास जरी ठेवलं तरीसुद्धा चालतं. थंडीच्या दिवसामध्ये 7 ते 8 तास जातात आणि उन्हाळ्यामध्ये 3 ते 4 तासामध्येच दही मस्त असं तयार होतं. आता या दुधावरती झाकण ठेवून रात्रभर न हलवता असंच बाजूला करून ठेवायचं. ज्याप्रमाणे दही लावण्यासाठी दूध व्यवस्थित तापलं गेलं पाहिजे, विरजण पण प्रमाणामध्ये घातलं गेलं पाहिजे, तसंच दही लावल्यानंतर एकदा एका ठिकाणी दही जर का ठेवलं ते सतत हलवायचं नाही. कारण दह्याची तयार झालेली लेअर तुटली तर दही आंबट आणि त्याचसोबत पाणीसुद्धा सोडतं. त्यामुळे अगदी दुसऱ्या दिवशीच आपण इथे पाहू शकतो की दही मस्त असं तयार झालेलं आहे. आता हे तयार झालेलं दही तुम्ही पाहू शकता, जास्त पाणी सुटलेलं नाही किंवा एकसारखं इथे लागलं गेलेलं आहे. आता हे तयार झालेलं दही तुम्ही 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आणि नंतरच खायला घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता 2 तासानंतर मस्त असं दही थंड झालेलं आहे. इथे पाहू शकता अगदी सुरीने कापता येईल असं मस्त घट्टसर असं दही तयार झालेलं आहे. तर मंडळी, आहे की नाही एकदम साधी सोपी रेसिपी, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास तुम्हीसुद्धा ट्राय करा. आणि अशा छान छान साध्या सोप्या रेसिपींसाठी आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा. तर मंडळी, चला तर आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.